36व्या रस्ता सुरक्षा अभियानाला प्रारंभ झाला असून अपघात टाळण्यासाठी व नागरिकांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट सक्ती, सीट बेल्ट बांधणे असे नियम बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या वाहतूक सुरक्षा सप्ताहाची सुरुवात जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या हस्ते करण्यात आली। यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, एस वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता संजय राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे उपस्थित होते। प्रसंगी अपघात होऊ नये यासाठी चांगल्या रस्त्यांसोबत उपाययोजना करणे हे शासकीय यंत्रणेचे काम आहे। नागरिकांनी देखील याला रस्ता सुरक्षेची मानके पाडून प्रतिसाद देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी केले। वाहनधारकांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट सक्तीबाबत व्यापक जनजागृती हाती घेण्यात आली। अपघात रोखण्यासाठी रिफ्लेक्टर आणि अन्य उपाययोजनांची अंमलबजावणी देखील येत्या 21 तारखेपर्यंत केली जाणार असून 14 तारखेपर्यंत याच अनुषंगाने सर्व यंत्रणांचा आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले। दुचाकीवर हेल्मेट वापरणे, चारचाकी गाडीत सीट बेल्टचा वापर करणे, वेगावर नियंत्रण ठेवणे तसेच वाहन चालवताना मद्यपान टाळणे या चतुर सूत्रांचा अवलंब केल्यास रस्ते अपघातांची संख्या कमी होऊन रस्ता सुरक्षा अभियानास मदत होईल असा विश्वास उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी व्यक्त केला। यावेळी विद्यार्थी आणि नागरिकांना रस्ता सुरक्षेसाठी शपथही देण्यात आली। नंदुरबार जिल्ह्यामध्ये आरटीओ विभागातर्फे रस्ता सुरक्षा सप्ताह जे अभियान आहे ते आजपासून 1 तारखेपासून सुरू झाले आहे। त्याचं उद्घाटन आपण आज माननीय जिल्हाधिकारी यांच्या हस्ते केलेलं आहे। आणि रस्ता सुरक्षा अभियान जे आहे 1 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंत आपलं चालणार आहे। या सप्ताहामध्ये किंवा या अभियानामध्ये विविध जे जनजागृतीचे कार्यक्रम आहेत ते आपण घेणार आहे। यामध्ये म्हणजे शाळा कॉलेजेसमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना रस्ता सुरक्षेचे नियम समजून सांगणे, त्यांच्या चित्रकला स्पर्धा किंवा प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करणे, तसेच वेगवेगळ्या चौकामध्ये आपण आता SP साहेबांशी माझं बोलणं झालं आहे तर वेगवेगळ्या चौकामध्ये आपण ड्राईव्हसुद्धा ठेवणार आहे, हेल्मेट ड्राईव्ह असो किंवा इतर जे रस्ता सुरक्षेचे नियम आहेत ते जर कोणी तोडत असेल तर त्यांच्यावर आपण एन्फोर्समेंट किंवा दंडात्मक कारवाईसुद्धा करणार आहे। तसेच आपण एक प्लॅन अजून केलेला आहे की जे सर्व कॉलेजचे विद्यार्थी आहेत त्यांना मी आवाहन करते की जे 18 वर्षाच्या वर आहेत त्यांनी ऑनलाईन फॉर्म भरून तर या महिन्यामध्ये लायसन काढलं तर आपण त्यांची एक वेगळी टेस्ट घेऊ आणि वेगळी व्यवस्था करू आणि त्यासाठी आमच्या लेवलला एक इन्स्पेक्टरसुद्धा आम्ही डेप्यूट करणार आहे की जेणेकरून त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास न होता त्यांना लायसन मिळेल। आणि सर्वांना आव्हानही करते की लायसन मिळाल्यानंतरच गाडी चालवावं, दारू पिऊन गाडी चालवू नका, वेगावर नियंत्रण ठेवा आणि अपघाती व्यक्तींना मदत करा। या ठिकाणी आज मी जे सांगत आहे की रस्ता सुरक्षेचे नियम जर पाळले तर खरंच तुम्ही शेवटपर्यंत तुमचं जे लाईफ आहे ते चांगल्या प्रकारे एन्जॉय करू शकता, कारण रस्त्यावरची पहिली चूक ही शेवटची ठरू शकते। म्हणून परत सर्वांना एकदा आम्ही विविध जे प्रोग्राम राबवत आहे या प्रोग्राममध्ये सहभागी व्हा, प्रशासनाला सहकार्य करा आणि रस्ता सुरक्षेचे नियम पाळा। या ठिकाणी मी यादीने एवढं सांगू इच्छिते आणि माझे 2 शब्द संपवतो। दैनपंत हेल्मेट हे घालणं कायद्यानंच बंधनकारक आहे। हेल्मेट सक्ती करणं हा प्रश्नच येत नाही, कायद्यामध्येच आहे की तुम्ही जेव्हा दुचाकी चालवता तेव्हा तुम्ही कंपल्सरी हेल्मेट घालायलाच पाहिजे, म्हणजे रायडरनंसुद्धा आणि पिलियननीसुद्धा दोघांनीसुद्धा हेल्मेट घालणं तेवढंच आवश्यक आहे। कारण रस्त्यावर पडल्यानंतर मागच्याला लागणार नाही आणि समोरच्याला लागेल असं काही नाही आहे। तर स्वतःहूनच जर सेल्फ डिसिप्लिन लावली तर हेल्मेट सक्ती करण्याची गरज पडणार नाही। परंतु वेळ आला किंवा काय परिस्थिती आली तर आम्ही ते सुद्धा पाऊल उचलू शकतो आणि ते सुद्धा करू शकतो। परंतु त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी मग येतात की हेल्मेट सक्ती आणि त्याबद्दलचे मतप्रवाह उलटसुलट येतात। त्याऐवजी जर आपण रस्ता सुरक्षेच्या नियमाचं पालनच केलं आणि हेल्मेट घातलं तर हा प्रश्नच निर्माण होणार नाही। तरी सर्वांना परत आवाहन करते की त्यांनी हेल्मेट घालूनच प्रवास करावा, सीट बेल्ट घालूनच गाडी चालवावी। मानिसकरता मिर्झा आफिक, नंदुरबार।